कायचा त्या कटनाचा आणि ना हे लोक आजोबाच्या यांचं गाव नाही का तिथे बाबाच्या आंब्या खाली सगळी पाळे पडायचे आणि चालत तिथले पोरं आता मग ते छोटे भूत करतात मग तर कोण आहे रे ते जसं दोघं दुसऱ्या पोटलीवर मग ते पळत घ्या घरी आला पण परत आलाच नाही आगल्यात पहिलं चांगलं होतं. पहिलं दुखणे नाही भारे नाही काय नाही आणि कडधान्य त्याच्या औषधं नव्हते काय नव्हते. आता कोथमीर टाका औषध. आता का त्या गोंब्याला ते होतं का मावा त्याच्यावर फवार येतं. तरुण तरुण पोरीचे गुडघे बसले ना मग गॅप पडला औषधाने पडतो म्हणजे दवा गोळ्याच नाही आता फवारे पिवारे जास्त झाले. आम्ही बाहेर वजाने लावून मठ काढायचो बाहेर पोत मठ व्हायचा ते बी गावरान मठ तुरी पांढरा वावता आमच्या इथं असं आमच्या म्हाताऱ्याने केला पांढरा वावला ती शिंगोडी ते कोणची ढोबळ तसं कोण करते आता बहिणी मग आमच्याकडे किती तू हे राहायची करडी तिला विचार पोत पोत अशी गाडीवर फेकायची का करडीची त्या पेटे घातलेले पेटीवर गेल जातात त्याच्यावर फेकत होते कधी वर कधी कधी आणली न्यायची करडी आणि तेल आपल्या तेलाची इथं घाणा होता तिथं त्याला करडी घालायची आणि तेल घेऊन द्यायची. आम्ही कधी दुकानातलं तेल नाही आणलं. आमच्या इथं बी तेल बाबा होता ना त्याचा बैल होता मोठा पेंड मिळायची ती पेंड आणायचं गुरांना गुरं राहायचे जास्त गाया म्हशी तुम्हाला सांगायचे बैल आऊत काठाचा मरणाचे होते चांगलं बी होतं काम करायचं दाना दाना दुखणं नसं येत काय नसं येत आणि असं वाटायचं लय दुखणे झोपायला मिळत दुखण्याची वाट बघायचं आणि आता ते नुसतं हे ते इंदूरकर म्हणतो ना दारात ट्रॅक्टर घरात डॉक्टर आहे नुसतं. पहिले दिवस नाही राहिले आता. पहिले दिवस नाही राहिले. पहिले नॅचरल खाणं होतं ना ग प्रत्येक गोष्ट नैसर्गिक दवा बिना दवा गोळ्याचं फवाऱ्याचं कंटक होते गाय पिळाच्या पाठ गाय पिळ स्वयंपाक करून गावताला जायचं गावताला नेऊन बायांबरोबर जायचं काय मळ्यामध्ये 2-3 बायावर राहत 4-5 बाया तर कुठं गेल्या नाही रोजच्या झोके बांधायचे बारकाला लेकरं असले तर काठ्या करायच्या 3 काठ्या आणि जसं जसं मोर जातात ना तसं तसं काठ्या घ्यायच्या आणि पोरीला शांत व्हायच्या बाई. आता ते लेकरं खामदाड हा आता कारण कसं आहे पहिल्यापासून दवाखाने त्यांना दवाखाने तर त्याचं पोरं तसंच झालं त्या डॉक्टरांना बघायला पहिले लेकरं एका जागेवर बस भाकरचा मुटका जरी दिला तरी ते बसायचं. आता बिस्किट टाकी त्यात मोबाईल शिवाय तर खात नाही. मोबाईल लागत खायला पोराला मोबाईल द्यायचं जवळ आणि मग खाबाळा अशी तरा लेकरांची सोनवाडच्या तळ्यावर जायचं नोकरी बिरी ताणी बिती बरं का आणि जायचे घेऊन आणि शंकर नाही का भाव पूर्णचा आणि ते समान नाव ठेवायला लईली आणि ललाचा खाऊ करायचा शंकर तिला कायचा खाऊ ललाचा खाऊ तिथं बसवायचे रडत नसं काय नसं एवढं काम करायचं त्यांच्यासमोर आणि एका पोरीचं नाव तर मुख्य ठेवलं होतं तिने मुख्य शिया पोरला लागलं तिथे ज्वारी काढायला गेलं आणि त्या पोरीला फिट येत होतं बरं का आणि तिचा आता मिलिटरी आता हिराबाई गेले सांभाळायला त्या रुखीला गेलं नाही ती सांभाळायची त्या पोरीला बरं का आणि तिला आलो बाय फिट आणि आम्ही ज्वारी काढली ती आली आणि तिच्याही होती आमच्यासमोर ज्वारी काढ मग ती पोरी कशी काही करते माती पण तिने खोपासलं आणि तिच्यामध्ये तिला फिट येत असतं आणि तिचं नाव रुखी त्या सामाने तिचं नाव रुखीच ठेवलं आहे वारली ती पोरी 2 पोरी वारली 4 पोरी वारली 4 पोरी आणि सुभाषणी दोघीच्या माझ्या आता सण आले तरी माहिती होत नाहीत लवकर सण आले तरी माहित नाही होत आता पहिलं पोळा आला का मग गोठे सारवायचे ते कावाने रंगवायचं चित्र काढायचे दिवाळीच्या टायमाला गायपाशी गाणं म्हणायचं आम्ही तर त्या लग्नाच्या आधी लय गायपाशी गाणं म्हणायचो बा मी मोर म्हणायला गाणं म्हणायचे
पहिले लय लय वनवासाचं गाणं गाणं आहे तिचं. ते मला आता येत नाही. तुला येत नाहीत का गाणे? हा? तुला येत नाही गाणे? येत आहे मला आता पण फेर धरते मग पहिले म्हणते नाही का बाया. मी गेल्या वर्षी होती पण पंचमी जवळ आली काय ग ते हरवा मारला होता काय हा. ही म्हणली आपण दरू फेर म्हणली हा. म्हणलं धरू 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 आणि गेले मग नाही का ते हरवा वारला तर आता बी आम्ही म्हणलं आम्ही सगळे परी आता म्हणल्या सगळ्याजणी घरागत फेर म्हणले आपल्या दारात आता काय रस्ता झालाय मस्त मस्त शांताला येतात ते ममती आली तर आली नाही तर नाही आली म्हणली शांताला येतात तिच्या पाठीमाला आम्ही झेल धरू म्हणलं चालत सुनू लगेच ती याची बायको वारली हा सुनेची बायको सुनेची. कायच पोरं कशाच काय याच्यात आम्ही गावात तरी बांधला पहिले मस्त पाऊस येत होते, आता काय पाऊस. मोठाले पाऊस आले ना हा. ते परवडतात पण ते बारकाले पावसाने दुखणे भाण्याला येतात मग काय आणि गुरगुर गुरु करमत तर नाही माणसाला आणि काही नाही उद्याशी आल्यावर उठलं सोयाबीन चांगली नाही यंदा. तुमच्याला नाहीत का शेंगा? शेंगा आल्यात पण असे उमळे म्हणलं तिथं ते वाटायचं तिथं वळाल्यावर तिथं कोणाचा कांदा मला एवढा झाला लय मोठा फुले संगम असं नाही हे आल्यात शेंगा. आणि मुळमुळीने वाढलेत अगं नुसते. हा लय असं ठोकावणे पाऊस कुठे मोठा रे पाऊस. हा. भरभरून गावात वाढत त्याचा काय उपयोग होतो? पाऊस द्वारकाजी ज्यांच्या काळात होता आहे का नाही द्वारकाजी? हा? तुमच्या काळात मोठाले पाऊस होते चांगले. काय सांगावं त्या पावसाचं गेलं ते 3-3 वाऱ्या पुढे ही जात वर्षी मुंबईला सुद्धा पाऊस कमी कुठं मुडं जास्त झालाय असं हा हा, नाही तर किती मुर्या. पहिली बार आपल्या इथं उन्हाळ्याचा पाऊस झाला कांबरगावला रोज आणतो मासे रोज आणतो मासे धरलं तशीच फेकले कोंबड्यामुळे का कोंबड्या आहे कोंबड्याला कोंबड्या टाकून रोज आणायचं साधे पदार्थ मासे आणि इथे मग काय साधं आणि एवढा सपाटे सपाटे मासे आणायचे हा त्याला दिलं मासा एवढं कुठं यायचे आपले गोळे करून आणि ते गेला का दिवसभर बसवतो शाळा चारणं आणतो 12 वाजता शाळा चारणं आणलं का जिंकून जाऊन बसवतो का नाही 4-5 घेऊनच येतो त्याचे तुकडे किती वाटत ते पाहुण्याला देत असतात पण उलट या खाऱ्या पाण्याच्या नद्या याच्यापेक्षा हे मासे लय भारी. हा नाही चढतले मासे आमच्या चवदार किती लय लागत आहेत. चवदार. काटा आहे पण चवदार लय मासा आहे या शेरबाईच्या इथं तेवढं तिथं त्या सासऱ्याने ते आणला होता ती पिलटी असायची त्याच्यावरती गाणं लागायचं हा ते हे राहायचं ते पहिला बोंगा होता छोटा. असं फिरायचं आणि ते गाणं काय म्हणायचं सांग रे राजा कशी रुसून गेली राणी ते याच्या प्लेटमध्ये लागले पहिले भांडण केले कोणी सांग रे राजा रुसून कशी गेली राणी हे गाणं लागायचं लागायचं बाबा मी येतच होता त्याच्या बाजूला आणि आमचा स्वामाचा बाप पहिले भारी होतं आपण परत आता काय खरं. पहिलं म्हणजे आता चतकुरे सणे राहिला नाही आहे का नाही फेरायला बायांना गाणे यायचे नाहीत आता आता हा येतो मग पहिल्या बायांना गाणे यायचे